खरंच त्यानंतर अमित शहानी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे. त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी. त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं. आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं. आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही. हे भाकीत नाही, सत्य आहे. राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आल्या आणि गेल्या या देशात आणि जगामध्ये. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे. अमित शहा म्हणजे काय सर्वेसर्वा नाहीये, लोकशाहीचे मालक नाहीयेत. जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहील. उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचतोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय. ही भीती आहे. डरपोक लोक आहे. सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधीश विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे. या वक्तव्याची दखल जग घे की इदी आमीन प्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघालेलं आहे.